लग्नपंचमीसाठी सुद्धा जेव्हा मधुगंधाताई माझ्याकडे आली आणि ती मला म्हणाली की मला असं वाटतं हे नाटक तू करावंस, आणि त्याच्या आधी आमच्या गाठीभेटी होत होत्या, पण तिने मला कधीच सांगितलं नव्हतं की ती नाटक लिहिते. तिचं पूर्ण झाल्यानंतर ती माझ्याकडे आली, आणि मला आनंद या गोष्टीचा आहे की माझ्या आयुष्यात माझा विचार करणारी अशी काही मंडळी किंवा अशा काही स्त्रिया आहेत. फॉर एक्झाम्पल आता मधुताई इज वन ऑफ दॅम. तिने मला ऑफर केलं तेव्हा ती मला म्हणाली मी फक्त अभिनेत्री म्हणून तुला हे विचारत नाही, एक निर्माती म्हणून सुद्धा विचारते. आणि मला ते असं सोने पे सुहागा वाटलं. म्हणजे नाटक करायचं होतंच, पण ते राईट ऑपॉर्च्युनिटी येत नव्हती. सो आय फेल्ट की ही करेक्ट ऑपॉर्च्युनिटी. एक तर मला महिला म्हणजे लेखिकेबरोबर किंवा दिग्दर्शिका म्हणजे माझं खूप छान पटतं त्यांचं, म्हणजे खूप चांगलं बॉन्डिंग होतं आणि मला त्यांचे विचार खूप आवडतात. एक्झॅक्टली. आणि खूप सुंदर कॉमरॅडरी आमची आता झाली आहे, खूप चांगली मैत्री झाली आहे. पण मला नेहमी असं वाटतं की व्हॉट विमेन कॅन ब्रिंग ऑन द टेबल, खूप कमी लोक ते सगळं घेऊन येऊ शकतात. म्हणजे पॅशन, थरो कमिटमेंट टू द जॉब, त्याच्यानंतर प्रचंड डिसिप्लिन, हे सगळं स्त्रिया घेऊन येऊ शकतात. सो जेव्हा मला तिन्ही एक निर्माती म्हणून विचारलं तेव्हा मला फार आनंद झाला आणि मी म्हटलं चला लेट्स गो अहेड. मग तेव्हा निपुणचं कास्टिंग झालं नव्हतं, स्वप्नीलचं कास्टिंग झालं नव्हतं. सो मी आणि मधुताईंनी आम्ही बसून मग ते सगळं असं डिस्कस वगैरे केलंय. हो हो हो. आणि पहिलं नाटक आणि तेही आणि अर्थात स्वप्नील जोशी, स्वप्नील आहे, केमिस्ट्री यार, म्हणजे काय मला असं वाटतं तो एकमेव असा ऍक्टर आहे ज्याच्या बरोबर मी फिल्म केली आहे, मी टीव्ही केलंय आणि आता मी रंगभूमीवर सुद्धा त्याच्याबरोबर आहे. सो मी त्याच्याबरोबर हे तीनही अत्यंत काय असं म्हणू अत्यंत डिफरंट माध्यम एक्सपिरियन्स केलेत. हो. आणि म्हणजे मला असं वाटतं की ते सहज वावरच सांगतोय की तुमची केमिस्ट्री किती स्ट्रॉंग आहे. मित्र आहे ना ग तो, मित्र आहे. आता नीलू तू आणि मी आपण भेटल्यावर कसे बोलतो तसंच आहे. पण स्वप्नीलचं प्रोफेशनलिझम आणि त्याला एक तो एक जे प्रोटेक्टेड फील करवतो ते फार कमाल आहे. हो. आणि जेव्हा आता एक सुदैवी काळ आहे, एक चांगला सुवर्ण काळ आहे जेव्हा मराठी नाटकं चालतात. हो. पण मराठी नाटकं आधीही चालायचीच ग, आणि मराठी प्रेक्षक हा नाटकांविषयी ना इमोशनलच आहे. आणि नाटक हे चालणार म्हणजे चालणारच. केवढी त्या काळात मराठी नाटक करणं जास्त इंटरेस्टिंग आहे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे लोकांना असं वाटलं असेल की आता का ही नाटक करते वगैरे, पण मला नेहमीच करायचं होतं. फक्त ती संधी चालून आली नव्हती. जेव्हा ती चालून आली तेव्हा मी ती दोन्ही हातांनी अशी धरून ठेवली आणि आता आम्ही मजा करतो. ते कसं एन्जॉय केलंस, काय बदललं तुझ्या नाटक करताना? कारण असं म्हणतात की ते लाईव्ह माध्यम आहे. हो हो हो. नाही अगदीच आहे. बदल घडण्यासाठीच आपण काम करत असतो आणि वेगवेगळी पात्र साकारतो. आणि मला ना अखंड नाटकाचा एक्सपिरियन्सच फार उत्तम वाटला. म्हणजे एकतर आमची लोकं जी जमली ती, मी, स्वप्नील, निपुण, रायादादा, मधुगंधाताई, आमची त्याच्यानंतरची आमची टीम पण इतकी सुंदर जमली आहे. आणि तृप्ती पाटील जी स्वप्नीलची पार्टनर आहे ती पण बिझनेस पार्टनर आहे. म्हणजे फॅन्टॅस्टिक लोकं जमली आहेत आणि आता मी मजा करतोय. म्हणजे निपुण मला जेव्हा आधी भेटला होता तेव्हा म्हणाला होता तुझ्यामुळे मला बॅक टू स्कूलचा एक्सपिरियन्स येणार आहे. मी म्हटलं बघा तुझा बॅक टू स्कूलचा एक्सपिरियन्स कसा असू शकेल मी नाही सांगू शकत आहे. पण अनेकदा असं झालं. म्हणजे GRला मी तुला सांगते एक किस्सा, खूप रडारडी झाली आहे माझी, मला येतच नाही, मला असं नाही तसं नाही. पण त्या मुलाने, निपुणने इतकं सांभाळून घेतलंय मला, इतकं असं प्रेमाने मला हँडल केलंय. मला वाटत नाही की त्याच्यासारखा दिग्दर्शक पहिल्या नाटकासाठी मला लाभला असता. इतकं पेशंटली, इतकं प्रेमाने समजून घेतलं, इतकं छान असं मला असं कुरवाळत असं त्यांनी मला शिकवलंय सगळं. सो हॅट्स ऑफ टू हिम फॉर दॅट. स्वप्नील तर म्हणजे असं कधी कधी होतं नीलू की मला ना जे म्हणायचं असतं ते स्वप्नीलपर्यंत ऑलरेडी पोचलेलं असतं की मी फक्त त्याच्याकडे बघते आणि तो मी सांगतो, मी बघतो, थांब असं. म्हणजे एवढी मैत्री. आता मधुताई बरोबर सुद्धा म्हणजे इतकं आमची कॉमरॅडरी, इतकं आमची फ्रेंडशिप दिवसेंदिवस इतकी वाढत चालली आहे. सो त्या गोष्टीबद्दल मला खूप आनंद आहे. आणि ती जे मला सांगते त्या गोष्टींचा मी खूप विचार करते की ही का सांगते. कारण ती इतकी हुशार आहे एकतर स्त्री म्हणून, एक लेखिका म्हणून. आणि ती जे सांगते ते माझ्या भल्यासाठी आहे हे मला
कळतं हे मला माहिती आहे. सो सगळे एकमेकांना धरून आम्ही करतोय हे सगळं. आणि मग मला द अमृता खानविलकर यांना एक नक्की विचारायचं आहे, कारण मला हा माझा मनातला प्रश्न आहे. कारण मी सुद्धा वाट बघवते, अमृता तू कधी नाटक करतेस, कारण मला माहिती होतं की तुलाही नाटक करायचं आहे आणि अर्थात मी ते येईन लवकरच बघीन मी. पण जेव्हा अमृता खानविलकर स्टेजवर, अर्थात ती प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल, आणि मग जेव्हा ती पहिली टाळी तू ऐकलीस, त्या पहिल्या डायलॉगवर तुझी प्रेक्षकांमधनं जेव्हा टाळी वाजली असेल किंवा भिंगेतनं पहिला तो प्रयोग, तेव्हाची जी एंट्री होती, व्हॉट वॉज दॅट? मी सांगू ॲक्च्युली प्रेक्षकांना एका वेगळ्या दृष्टिकोनातनं मी बघतेय आणि एका वेगळ्या माध्यमातून त्यांना भेटतेय असं वाटतं आणि नव्याने भेटतेय असं वाटतं. कारण आत्तापर्यंत इतके हजारो शोज केले आहेत मी, पण तेव्हा एक संगीताची साथ असते, तेव्हा तुमच्या मागे डान्सर्स असतात आणि डान्स कम्स नॅचरली टू मी. म्हणजे आय वॉज बॉर्न टू डान्स, यू नो, इट्स लाईक दॅट. सो माझ्यासाठी डान्सचं स्टेज इज नॉट अ न्यू थिंग. पण मला आठवतं आम्ही पहिल्यांदा यशवंतरावला पहिल्या GRसाठी भेटलो होतो, तेव्हा मी माईक टेस्टिंग वगैरे करत होते आणि ना पिन ड्रॉप सायलेन्समध्ये मला माझाच आवाज ऐकू येत होता. तर मी निपुणकडे असं बघितलं, आता सगळ्यांना माझा असा आवाज ऐकू येणार आहे. आणि नंतर असा खुदकन हसला. तो म्हणाला हो आता सगळ्यांना. म्हटलं हे ऑडियन्स खूप जवळ आहे, निपुण बघ नाही काय एवढं जवळ आहे म्हणून. एवढंच असतं अमृता. काही काही थिएटर्समध्ये ते इथे बसलेले असतात. म्हटलं निपुण नको, तू असं नको जाऊ. आणि ना असं कम्प्लीट GRमध्ये मी इतकं टेन्शन घेतलं होतं. मध्ये मी विसरायचे तर डायरेक्ट निपुणला शोधायचे. निपुण मला कुठून तरी मला शोधू नकोस, मग तो खुर्चीत लपायचा वगैरे, असं सगळं खूप झालंय. पण मी तुला सांगते एक गोष्ट जी त्यांनी मला सांगितली की अमृता एकदा स्टेजवर आलीस की मग थांबायचं नाही. दॅट्स इट. थांबायचं नाही म्हणजे नाही. काहीही झालं, काही फंबल झाला, हसू आलं, पुढे पुढे. आणि मला असं वाटतं वैयक्तिक मला या गोष्टीची खूप जास्त मदत झाली आहे. आपण पटकन मूव्ह ऑन नाही करत, एस्पेशली आपण स्त्रिया पटकन मूव्ह ऑन नाही करत. आपण एखादी गोष्ट घेऊन बसतो. पण आता या नाटकाच्या माध्यमातून ना जेव्हा चुका होतात किंवा एखाद्या जागी मला हसू येतं तेव्हा मी असं करते, व्हॉट एव्हर इट इज. म्हणजे नेहमीच येत असं नाही, पण दर प्रयोग वेगळा असतो. सो मी मूव्ह ऑन पटकन होते ना. तर आता मला असं झालं की ओके ठीक आहे, एवढं असं काही नाही आहे आयुष्यात, असं काही अशी कुठलीही गोष्ट नाही आहे, कुठलीही व्यक्ती नाही आहे ज्याच्याकडनं आपण मूव्ह ऑन होऊ शकत नाही. सो हा एक धडा मला असं वाटतं की अलग हो. आणि म्हणजे आता मधुताईला विचारशील तर तिला एक खूप अशी तार लागते तिची, तिला खूप स्पिरिच्युअल वाटतं. स्वप्नील जेव्हा स्टेजवरती असतो त्याचा वावर इतका सुंदर, इतका सहज असतो की असं आपण त्याच्यात ढळून जातो, यु नो. तर मजा येते मला खूप हे सगळं. प्रत्येक ऑडियन्स वेगळं असतं, प्रत्येक ऑडिटोरियम वेगळं असतं आणि त्या सगळ्याची म्हणजे कधीतरी सेट खूप छोटा असतो, कधीतरी इतका मोठा असतो की पळत जावं लागतं, मग ते चेंजेस करा वगैरे वगैरे. मी खूप एन्जॉय करते. आणि तो लुकही इतका गोड, म्हणजे वेगळीच. मी सांगू काही काही ठिकाणी लोकांना ना ओळखूच येत नाही की मी आहे म्हणून. तर मी त्यांना काय सांगितलं, ऐका ना, सुरुवातीचे 10 सेकंद चंद्रा लावा. होत आहे का लोकांचं असं होतं की असं होतंय की ही कोण आहे चष्मीश, अशी साडी बिडी नेसणारी, चप्पट केस वगैरे, ही कोणी, ही आमची अमू नाहीच आहे असं होतं. सारखं कोणतरी अमृता, म्हणजे अमृता अशी ग्लॅमरस आणि नऊवार आणि असं एक डिलेनी टाळ्या येतात, यु नो, एंट्रीला. ते जाम क्यूट आहे बाबा, ते जाम क्यूट आहे. मला असं वाटतं की ट्रान्सफॉर्मेशन बहुत ही कमाल का है. तर अमृता म्हणजे नाही कळतच नाही लोकांना, म्हणजे नावं वगैरे सगळं वाचून येतात पण चष्मी असं होतं. म्हणजे लवकर नाटक बघा यार, मी पण बघणार आहे. लग्न पंचमी हे नाटक आत्ता तुमच्या जवळच्या ऑडिटोरियममध्ये म्हणजे थिएटरात आहे, तर डेफिनेटली आणि बघा.